मला आली आहे भन्नाट आयडियाची कल्पना। बऱ्याच लोकांना साबुदाणा खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते, तर आता ही घ्या ॲसिडिटी न होणारी साबुदाण्याची रेसिपी। हा आहे भिजवलेला साबुदाणा। 1 वाटीभर ओल्या खोबऱ्याची साल काढून घेतली आणि मिक्सरला बारीक करून घेतलं। पॅन गरम केला, त्यात टाकलं 2 चमचे तेल। तेल गरम झाल्यानंतर जिरे तडतडले, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची झाल्यानंतर मोकळा केलेला साबुदाणा घातला। यामध्ये लगेच मिक्सरमध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा कीस घातला आणि हे छान मिक्स करून घेतलं। यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर आणि थोडंसं लिंबू आपण यामध्ये घालत आहोत। हा साबुदाणा परतत राहायचा म्हणजे खाली चिटकत नाही आणि एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। नंतर यामध्ये घातलं 2 चमचे दही। दही आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। आणि मग अगदी शेवटी कोथिंबीर उपवासाला आवडत असेल तर घाला किंवा नसेल तर नाही घातली तरी चालेल। असा तयार झाला उपवासासाठी एकदम भन्नाट वेगळ्या चवीचा साबुदाणा। आणि या साबुदाण्यामुळे ॲसिडिटी अजिबात होणार नाही आणि खूप छान एनर्जीसुद्धा येईल। उपवास करण्याचं खरं सार्थक यामुळे होईल। करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।